नमस्कार. तर आज आपण बेसनापासून एकदम झटपट असा नाश्ता बनवणार आहोत. तुम्ही मुलांना लंच डब्याला पण देऊ शकता. मुले अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता आहे. तुम्ही याला छोटी बेसनपोळी पण म्हणू शकता, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे आणि ही कमी वेळामध्ये बनवून तयार होते. तुम्ही लंचसाठीही बनवू शकता. तर चला मग रेसिपी सुरू करूयात. इथे मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी गाजर, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही भाज्या आवडीनुसार टाकू शकता. त्यानंतर चवीपुरतं लाल तिखट, जिरा पावडर टाकायची थोडीशी आणि मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर थोडंसं ओवा, हळद टाकायची आहे आणि इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरही वापरू शकता. त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर बघू शकता अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची. तर तवा गरम झालेला आहे, त्याच्यावरती तेल टाकायचं आणि त्यानंतर हे आपला बेस थोडं थोडं बनवून टाकू शकतात. आता तुम्ही आकार कोणताही देऊ शकता. इथे मी छोटे छोटे बनवत आहे. तर तुम्ही एक मोठी पोळीही बनवू शकता, पण हे मुलांना असं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं बनवलं की आवडतं. तर हे झाकण ठेवून आपल्याला अर्धा मिनटं भाजून घ्यायचं आहे. बघू शकताय खालून चांगलं भाजलेलं आहे. आता याला व्यवस्थित पलटी करून घ्यायचं. व्यवस्थित पलटी करून ह्याला दोन्ही साईडनी चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता याला तळायचं टेन्शन नाही, काही नाही. तुम्ही याला बेसनपोळी पण म्हणू शकता, पण थोड्या वेगळ्या पद्धतीची आपण बनवलेली आहे. अशा प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं. परत झाकण ठेवायचं. तर आता बेसनपोळी दोन्ही साईड चांगली भाजून झालेली आहे. तर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर होती ना अगदी 10 मिनटामध्ये ही रेडी. तर लहान मुले खरंच आवडीने खातील. माझे मुलगा तर खूप आवडतं त्याला असं काही ना काही चटपटीत खायला. तर बघू शकता आवडीने खातो बरं का. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.